नमस्कार मित्रांनो. हा सेकंड पार्ट आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलचा. ओके. यात काही स्टुडंट्स असं म्हणत होतं, मी फर्स्ट व्हिडिओ जो होता त्याच्याबद्दल तो जास्त मी लेंदी नाही केला कारण तो ऑलरेडी 10 मिनटं झाला होता. आता आपण काय करणार आहे, ह्या सेकंड पार्टमध्ये आपण तेच क्वेश्चन जे आहे त्याला कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. म्हणजे अजून काही क्वेश्चन मी घेणार आहे ह्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी, पण तुम्हाला पण थोडं घरी याला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. बघा, आपण एक वेळा थोडं रिवाईज करून घेऊ त्या टॉपिकला की लिनियर इक्वेशन्समध्ये आपण ट्रान्सफर कसं केलं होतं, म्हणजे ट्रान्सपोजिंग मेथड काय होती. जसं की पॉझिटिव्ह नंबर जो असतो आपल्याकडे, पॉझिटिव्ह नंबरला आपण जेव्हा ट्रान्सफर करतो राईट साईडला, तो काय होतं, नेहमी निगेटिव्ह होतो. ठीक आहे. पॉझिटिव्ह नंबरला तुम्ही ट्रान्सफर करणार राईट साईडला, तो काय होऊन जाईल ह्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर गेला राईट साईडला, तो होऊन जाईल ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह. मल्टिप्लायमध्ये असेल नंबर, तो गेला राईट साईडला, तो होऊन जाईल डिवाईड. आणि डिवाईड जर असेल, डिवाईडचा नंबर काय होऊन जाईल ह्या ठिकाणी मल्टिप्लाय. ओके. हा आपला फर्स्ट टॉपिक होता आपला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलच्या बद्दल. ठीक आहे. आता बघा, याच्यावर काही आपण क्वेश्चन्स सॉल्व करू आता, म्हणजे तुम्हाला ती आयडिया अजून एक क्लिअर होऊन जाईल. जसं की बघा, आता ह्या ठिकाणी जसं की ह्या ठिकाणी समजा इथे मी एक क्वेश्चन घेतला. सपोज एक क्वेश्चन घेऊ आपण ह्या ठिकाणी. आता 8 मायनस m इक्वल टू -9. ओके. आता बघा, आपण हा क्वेश्चन पहिले पण घेतला होता ह्या टाईपचा. इथे काय दिलं तुम्हाला ह्या ठिकाणी -m दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला -mला काहीच नाही करायचं आहे. -m ॲज इट इज राईट साईडला तसंच ठेवायचं आहे. -9 पण काय राहील, लेफ्ट साईडला -m तसंच राहील, राईट साईडला -9 तसंच राहील. आता हा आपल्याकडे पॉझिटिव्ह 8 आहे, हा पॉझिटिव्ह 8ला घ्यायचा राईट साईडला, तर हा होऊन जाईल -8. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी -m इक्वल टू हे दोघांची ॲडिशन होणार. 9 + 8 किती, 17. आणि सेम नंबर साईन काय आहे, मायनस. पण आता बघा, लेफ्ट साईडला राईट साईडला साईन सेम आहे, त्याच्यामुळे हे साईन कॅन्सल होऊन जाणार. आणि साईन कॅन्सल झाल्यावर तुम्हाला mची व्हॅल्यू जी आहे ती भेटणार 17. ओके. आता सपोज क्वेश्चन थोडा आपण इथे अजून चेंज केला. समजा इथे मी घेतलं ह्या ठिकाणी 4 + b इक्वल टू -1, असा समजा आपल्याकडे क्वेश्चन आहे. आता बघा, ह्या ठिकाणी काय आहे, आपला व्हेरिएबल जो आहे तो ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, है ना. व्हेरिएबलला नेहमी लेफ्ट साईडला तसंच ठेवायचं, इक्वल टू -1. आता हा +4 गेला राईट साईडला, +4 होऊन जाईल ह्या ठिकाणी -4. म्हणजे तुम्हाला बीची व्हॅल्यू काय भेटणार, इथे सेम साईन आहे नंबर्सचं, म्हणजे ॲडिशन होईल 5, आणि सेम साईन कोणतं दिलं, मायनस. म्हणजे तुम्हाला बीची व्हॅल्यू जी आहे ती भेटणार काय ह्या ठिकाणी 5 भेटणार. ओके. आता याच्यावर आपण थोडं अजून एक क्वेश्चन घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून आयडिया एक क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे. सपोज आता इथे मी घेतला एक क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन घेतलं इथे, x - 10 इक्वल टू -8. आता बघा, यात काय तुमच्याकडे हा x जो आहे, हा x ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे, म्हणजे याला काहीच करायची गरज नाही आहे. एक्सला तसंच ठेवायचं, इक्वल टू -8 पण तसंच राहील, फक्त -10ला राईट साईडला न्यायचं आहे. -10 होऊन जाईल ह्या ठिकाणी +10. ठीक आहे. तर x इक्वल टू, आता बघा ह्या दोन्ही पण नंबरचं साईन डिफरंट आहे, म्हणजे आपण करणार सबट्रॅक्शनचा आन्सर भेटणार तुम्हाला 2, आणि बिगर नंबर साईन काय ह्या ठिकाणी +2. म्हणजेच इथे आपलं जे आन्सर आहे ते आहे x इक्वल टू 2 असं आहे. ओके. अजून एक क्वेश्चन. सपोज आता इथे मी क्वेश्चन घेतला. आता एक 8 डिवाइड बाय y इक्वल टू -2, आता असं दिलेलं आहे. आता बघा, याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये काय होतं की तुमच्या डिव्हिजनला नाही का नंबर होता, न्यूमरेटरला आपला व्हेरिएबल होता आणि डिनॉमिनेटरला एक नंबर होता. आता इथे मी चेंज काय केलं ह्या ठिकाणी, की न्यूमरेटरला नंबर घेतला आणि डिनॉमिनेटरला व्हेरिएबल घेतला. डिवाईडला आहे, डिवाईडला असेल तर आपण काय करतो, नेहमी डिवाईडचा असेल तर तो जाईल मल्टिप्लायमध्ये. म्हणजे तुम्हाला इथे काय भेटते ह्या ठिकाणी, 8 इक्वल टू -2 मल्टिप्लाय बाय y.
ठीक आहे. याला आपण सरळ करून घेऊ. आपली व्हेरिएबल टर्म नेहमी लेफ्ट साईडला असते, म्हणजे मी 2 मल्टिप्लाय बाय वाय इक्वल टू -2 मल्टिप्लाय बाय वाय इक्वल टू 8 असं याला लिहून काढतो. आता याच्यामध्ये हा -2 मल्टिप्लायमध्ये आहे, तर हा जाईल 8च्या डिवाईडमध्ये, म्हणजे 8 डिवाइड बाय -2 होऊन जाईल हा. आता 8चा साईन काहीच नाही, म्हणजे पॉझिटिव्ह आपल्याकडे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं डिव्हिजन आपल्याकडे आपण शिकलो होतो. पॉझिटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह, याचा आन्सर काय असतो? ऑलवेज निगेटिव्ह असतो इंटिजरच्या रूलनुसार. म्हणजे तुम्हाला वायची व्हॅल्यू काय भेटणार डिव्हिजननंतर 4, आणि आन्सर येईल आपलं हे -4मध्ये. ओके. तर अशा प्रकारचा हा एक व्हिडिओ होता. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन घेऊ आपण. थोडासा चेंज घेऊ याच्यामध्ये आता. हां, आता पहा. सपोज आता एक क्वेश्चन घेतला मी इथे की 5 मायनस ऑफ -y इज इक्वल टू 2. आता बघा इथे नाही का आपल्याला काय करावं लागेल, थोडंफार चेंज करावं लागेल याच्यामध्ये, की एवढा जो पार्ट आहे इथे तुम्हाला एक रूल माहीत आहे, मायनस मायनसचं चेंज काय असते नेहमी प्लस. म्हणजे इथे काय होऊन जाईल ह्या ठिकाणी 5 + y, हे आपण इंटिजर्समध्ये शिकलो होतो, इक्वल टू 2. आता बघा आपला y झाला ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह झाला है ना. आता y पॉझिटिव्ह आहे, तर 2 आणि हा 5 गेला राईट साईडला, +5चं काय होऊन जाईल -5. म्हणजे तुम्हाला yची व्हॅल्यू काय भेटते ह्या ठिकाणी 3 भेटते, आणि बिगर नंबर साईन ही निगेटिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला yची व्हॅल्यू भेटते ह्या ठिकाणी -3. ठीक आहे. तर अशा टाईपचा हा आपला एक क्वेश्चन होता. अजून बघायच्यात तुम्ही, समजा हा 4th क्वेश्चन आहे. 5th क्वेश्चन पहा. आता बघा याच्यामध्ये सपोज आता इथे मी -10 मायनस ऑफ +x इक्वल टू -5 असा एक क्वेश्चन घेतला. ठीक आहे. इथे आपण काय करणार, -10ला आपण ॲज इट इज तसंच लिहून काढणार. इथे बघा ह्या ठिकाणी एवढा पार्ट आपल्याला चेंज करावं लागेल इंटिजरच्या रूल्सच्या अकॉर्डिंग. मायनस प्लसचं काय होतं, मायनस होतो, म्हणजे हा -x इक्वल टू -5. व्हेरिएबल टर्म आपली काय आहे, -x आहे, म्हणजे -xला आपण तसंच ठेवणार इक्वल टू -5. आता -10 गेला राईट साईडला, -10ला आपण जेव्हा ट्रान्सफर करणार राईट साईडला, ठीक आहे, तर तो होऊन जाणार ह्या ठिकाणी +10. ठीक आहे. आणि -x इक्वल टू, आता -5 + 10 यांचं सबट्रॅक्शन होईल, आन्सर तुम्हाला भेटणार ह्या ठिकाणी काय 5. आणि बिगर नंबर साईन काय आपल्याकडे ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह. पण ही कंडिशन काय आपल्याकडे की व्हेरिएबल निगेटिव्ह आहे, आपल्याला व्हेरिएबल पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे साईनला काय करावं लागेल, अपोजिट करावं लागेल. -x होऊन जाईल ह्या ठिकाणी काय +x, आणि +5 होऊन जाईल ह्या ठिकाणी -5. ओके. तर अशा प्रकारचा आपला एक हा व्हिडिओ होता लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबलच्या रिगार्डिंग. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, आणि काही तुमचे डाऊट्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ओके. थँक्यू.